श्री स्वामी समर्थ. हिंदू शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला महालक्ष्मी आणि घराच्या कुळदेवतेचे हेच मुख्य निवासस्थान आहे असे सांगितलं गेलेलं आहे. तर अशा वेळी त्या स्थानातून घराच्या आतून जेव्हा तुम्ही बाहेर पाहता आणि तुम्हाला बाहेरील बाजूस कोणती खराब वस्तू अथवा गोष्ट दिसून येते, तर त्या वस्तूची दिसणारी दृश्य तुम्हाला तुमच्या दरवाजात वास करत असलेल्या या महालक्ष्मी आणि कुळदेवतेच्या देवकृपेपासून तुम्हाला रोखतात. सकाळी उठताच दरवाजा खोलून पहिल्या या 2 गोष्टी पाहता कामा नये आणि तुम्ही जर उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर त्या 2 वस्तूंना पाहता तर समजून जा की तुमची मेहनत याच कारणामुळे निष्फळ होत जात आहे. तर मित्रांनो, तुम्ही पहा की आजच्या काळात या 2 गोष्टी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा खोलताना पाहायच्या नाहीत. तर त्या कोणत्या 2 मुख्य वस्तू आहेत खूपच सहजतेने हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या घराचा मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम खोलण्याची योग्य शास्त्रीय रीत काय आहे. तर मित्रांनो, जरा ध्यान देऊन नीट समजून घ्या. ज्या घराचा मुख्य दरवाजा हा समजा मध्यभागातून वेगळा होणारा म्हणजेच 2 भागात उघडणारा असेल, तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही खोलू दे, तर त्या दरवाजाच्या दोन्ही भागांना दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आणि उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनाही एकसाथ उघडले पाहिजे. या गोष्टीचे पुरेपूर ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण दरवाजा खोलतो तेव्हा जर तुम्ही दरवाजाची कोणत्याही एका बाजूस खोलता तर दरवाजात वास करत असलेल्या देवतेचे अर्धे अंग जागृत करण्याचा दोष तुम्हाला लागतो. म्हणून दरवाजा 2 भागात असेल तर त्या दोन्ही भागांना एकसाथच एकत्र उघडावे. आणि तसेच जर एकच दरवाजा म्हणजे सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्यास खोलावे. मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही किंवा मग तुम्ही डावरे म्हणजेच डाव्या हाताचे असला तरीही. तर मित्रांनो, आता पुढे सांगते की जेव्हा पण सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडता तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे की आपल्या दरवाजात लक्ष्मी उभी असते आणि म्हणूनच तुम्ही आत्तापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा खोलता त्यावेळी तुम्हाला असे बोलायचे आहे की हे देवी लक्ष्मी माते, हे माझ्या गुरुदेवते, माझ्या घरात तुझे चरण स्पर्श करू देत आणि माझ्या घरात तुझा वास होऊ दे, अशी मी तुझ्यापाशी प्रार्थना करून विनंती करतो. मी यापूर्वीही बऱ्याच वेळा सांगितलं आहे की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या वस्तूंचा शक्तींना ऊर्जेंना समजण्यासाठी आपला दृढ विश्वास असायला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी दिसत नाहीये, पण लक्ष्मी दरवाजात बाहेर निवास करत आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा असा दृढ विश्वासाने देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहता तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचेतन मनामध्ये खोलवर रुजवली जाते आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनात जागृत होताना तुमची मेहनत अजून यशस्वी होऊ लागेल आणि तुमच्या घराला बरकत येऊ लागेल. आणि हो, जेव्हा पण हा दरवाजा खोलता तेव्हा खास करून स्त्रियांनी हे ध्यान ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा खोलायचा नाही. तर प्रथम प्रयत्न करा की आपली वेशभूषा शरीराला व्यवस्थित सुधारूनच मग जाऊन दरवाजा खोलावा. असे केल्याने त्या दरवाजाचे महत्त्व तुम्हाला अवश्य लाभ देणारे बनेल. तर
आता दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताच पाहतो, तर त्या गोष्टी आपल्या सर्व मेहनतीला निष्फळ करतात आणि आपल्या पूर्वकर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या, अडचणी व परेशानींना उत्पन्न करतात. आणि हे जास्तीत जास्त घरांमध्ये नेहमीच होत असते, तेही दरवाजात असलेल्या चपलांचे दर्शन. तर मित्रांनो, हो, इथे आपणास सांगू इच्छिते की प्रत्येक घराच्या सदस्यांनी ही काळजी घ्या की घराच्या चपलांना कधीही चप्पल स्टँडमध्ये किंवा स्टँड नसल्यास दरवाजापासून भिंतीला डाव्या किंवा उजव्या बाजूस कमीत कमी 7 ते 8 फुटाच्या अंतरावर ठेवावे. पण दरवाजाच्या चौकटीत चुकूनही ठेवता कामा नये. हे लोक रोज सकाळी उठताच दरवाजात चपलांचे दर्शन करतात. ते लोक घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण करू लागतात. त्यांच्या घरामध्ये दुःख, संकट शिरू लागतात. आणि म्हणूनच दरवाजा खोलताच कधीही चपलांचे दर्शन होता कामा नये. नाहीतर आपल्या नशिबालाही त्या चपलांप्रमाणे खूपच घासावे लागते. आता दुसरी गोष्ट ही की तुम्ही दरवाजा खोलताच दरवाजासमोर कोणतीही खाली जागा असता कामा नये. मोकळी जागा पडलेली दिसते असे अंगण किंवा जागा असता कामा नये. मित्रांनो, आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून तुम्हालाही माहीतच असेल की दरवाजासमोर किंवा अंगणात कधीही तुळशी लावलेली असते. ती यासाठी की दरवाजा खोलताच त्या हऱ्याभऱ्या रोपाचे दर्शन व्हावे. याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमचे जीवनही त्या तुळशीप्रमाणे हिरवेगार भरभरून निघावे. पण याउलट काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असते, काही झाडे झुडपी असतात किंवा कोणती घाण साठलेली असते. तर अशा काटेरी वनस्पतींना पाहता तर तुमच्या जीवनात तरी फुले कुठून उगवणार. तर म्हणून घराच्या समोरच्या अंगणात किंवा जागेत जर हिरवीगार फुलांची छोटी छोटी रोपे असतील, छोट्या छोट्या मनी प्लॅन्ट असतील, तर सकाळी उठताच याचे दरवाजात दर्शन होते. तर हे खूपच लाभदायी ठरते. तर थोडक्यात काय, दरवाजा खोलताच तुम्ही प्रथम जे काही पाहाल ते तुम्हाला आनंद देणारे असावे. तर ते दृश्य आपल्या दृष्टीमार्फत आपल्या अवचित मनात प्रवेश करून त्या गोष्टीचे संस्कार आपल्याला समृद्धी प्रदान करतात. त्यामुळे आपले जीवनही सुखी व समृद्धी बनू लागते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या सांगितलेल्या मार्गावर जर तुम्ही ध्यान देऊन सर्व गोष्टी केल्या तर हा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करून तुमच्या घराला स्वर्गाप्रमाणे बनवेल. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्या सगळ्यांवर कायम राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.